लय दिवसाबाद काही गोब्या अकोल्यात आलता गड्या. अकोल्यात आल्याबरोबर चाल म्हणजे सौदा कुठेतरी फिरायला जाऊन त्यातल्या त्यात भावाजीचा पॅन्ट घालून आला. हा फोतळला निरा काही ना काही उताबातीची कामं करत राहते गड्या. मग जसं एटाच्या बाहेर निघालं तसं वाटलं गड्या कोणा कोणी अजून सोबत पाहिजे. तर चला म्हटलं एका दोघं जणाला फोन लावून पाहतो. तर कोणी आले तयारच नव्हतं. म्हटलं तर जाऊ दे म्हटलं आपण दोघं जाऊ. तर निघालो गड्या मस्तपैकी अकोल्याच्या बाहेर निघालो. सणान गाणे लावले पडतो तुमच्या भावानं मस्तपैकी एकदम वाईफ घेत का नाही. आम्ही दर्यापुरात आल्यावर तशीच लागली गड्या ताकद न बुक. तर चला म्हटलं काहीतरी नायरी गॅरी करून घेऊ. तर पोट्टो मस्तपैकी आणि पोहे घे खाल्ले गड्या. त्याच्या बाद गेलं पांठेल्यावर असं पोस्टर पाहिल्यावर काही असं वाटलं की जतून सप्लाय होते का नाही त्याचीच काही असे पोस्टर लावलं असं. यात काही नवी गोष्ट नाही. जसं आम्ही गाडीच्या जवळ बसलो चला म्हटलं आता निघू. आता तर तेवढ्यात पाहिलं तर याच्यावर कोणतरी पर्ची चिपकेल होती गड्या. तर या पर्चीत लिवेल का होतं नेमकं पागळ्या. चल वाहनासाठी कर्ज. आणि मग पोहोचलो लाखनवाळीला पोचता का नाही मला सगळ्याच्या हातात मोबाईल आणि कॅमेरे दिसू राहिले. बाबा डायरेक्ट सगळे जण काय मला सिनेमॅटोग्राफरच दिसू राहिले. तर 2-3 क्लिपा मग मी काढून घेतल्या त्याच्यात बया आणि पोट्टो मग घेतलं गड्या आरतीचं ताट. आणि चला म्हटलं आता अंदर गेलो पोट्टो. दर्शन घेतलं मस्त भावाजीचं. दर्शन घेतल्यावर अक्षरशः तृप्त झालं. मन तृप्त झाल्यावर चला म्हटलं नारळ फोडल्यावर काही नारळ निघाला खराब. गोब्या म्हणते मला की नारळ तुला पावलं गड्या. मी कायचं पावलं आपल्याला प्रसाद बी खायला नाही भेटला. तर पोट्टो मंदिराचा परिसर आम्ही फिरून ध्यानीमनी आलं की बा ती आलो आपण भजेचं नाही खाल्लं कसं होईल रे बा. तर घेतले मग छटाक खान भजे तुमच्या दोघे भावानं गड्या. आणि मस्तपैकी गाणी हाणल्याबरोबर लक्षात आला चला आता उशीर आला आपल्याला जावं लागते घरी. तर पोटो घरी जायला निघालो तेवढ्या दिसले आजीबाई दारू मागत जा गड्या. तर 10 रुपये धुंदले गड्या. आजीबाई बी खुश आणि तुमचा भाऊ बी खुश गड्या. चला भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये पोट्टो.